आपला सुरू झालेला विषय पंचप्रलय निरूपण आहे. पंचप्रलय निरूपणामध्ये आपण गेल्या वेळी एक 10 ओव्यांपुढे गेलो होतो. त्यामधला विषय असा आहे की जो निसर्ग आहे तो अटळ आहे. निसर्गक्रमाने जे घडायचं ते घडतंच. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर रोज झोप अपरिहार्य आहे. निद्रा हा पहिला प्रलय आहे. त्यामुळे दुसरा प्रलय जो आहे तो मनुष्याचं जीवन संपतं तेव्हाची जी महानिद्रा आहे त्या निद्रेतून तो देह काही पुन्हा उठत नाही. त्यामुळे तो देहाच्या पातळीवरचा दुसरा प्रलय आहे. ब्रह्मांडाच्या पातळीवर पण 2 प्रलय आहेत. ब्रह्मांडाच्या पातळीवरचा पहिला प्रलय म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र झाली की पहिला प्रलय आहे. त्यावेळी सृष्टी जी आहे ती सगळी सृष्टी प्रलयाला जाऊन ब्रह्मदेव जेव्हा झोपतात त्यावेळी ऋषीमुनी त्या सगळ्या सृष्टीची बीजे ठेवून देतात आणि मग झोप झाली की मग पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होते आणि मग पुन्हा दुसरा दिवस सुरू होतो ब्रह्मदेवाचा. अशा प्रकारे सृष्टीतला तो पहिला प्रलय म्हणजे देवाचं अहो आणि रात्र म्हणजे दिवस आणि रात्र हे म्हणजे सृष्टीचा प्रलय पहिला. दुसरा प्रलय म्हणजे ब्रह्मदेवच शिल्लक राहत नाही. ब्रह्मदेवच संपतात म्हणजे त्यांचं आयुष्य संपतं अशी आपल्या म्हणजे असं समजलं जातं किंवा अशी आपल्याकडची धारणा आहे की ब्रह्मदेवाला देवलोकातलं 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्याचा प्रत्येक दिवस ते सगळं गणित सगळं मोठं मोठं आहे की त्याचा प्रत्येक दिवस त्याच्या एका दिवसामध्ये आमची ही चतुर्युग होऊन जातात. म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आणि जेव्हा कलियुगाचा शेवट होतो तेव्हा ब्रह्मदेव झोपतो. नंतर तो जागा होतो तेव्हा पुन्हा कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग यांनी पुन्हा युगांची निर्मिती होते. आता धाता म्हणजे हा ब्रह्मदेव जेव्हा पुन्हा सृष्टी निर्माण करतो तेव्हा सृष्टी निर्माण करण्याच्या त्या सगळ्या प्रक्रियेला आपल्याकडे असं म्हटलंय की तो कशी सृष्टी निर्माण करतो तर धाता यथा पूर्व कल्पवत म्हणजे धाता म्हणजे ब्रह्मदेव पूर्वकल्पात जशी सृष्टी होती तशीच सृष्टी या कल्पामध्ये निर्माण करतो. म्हणजे 4 युगांची जोडी हा कल्प आहे. आणि त्या कल्पात जे घडलं म्हणजे त्रेतायुगात काय घडतं, रामायणच घडतं. द्वापार युगात काय घडतं, महाभारतच घडतं. कलियुगात काय घडतं तर कलीचा प्रतापच आपल्याला अनुभवायला येतो. आणि सत्ययुगामध्ये लोक सत्ययुगात जसा व्यवहार करतात की तिथे कशाचंच बंधन असावं लागत नाही. न राजा न राज्योसी न दंड्यो न दांडिका. ते सत्ययुग असं आहे की न राजा न राज्य असी म्हणजे राज्यही असत नाही, राजाही असत नाही. दंड देणारा, शासन करणारा कुणी असत नाही आणि शासन करून घेणारा म्हणजे अनुशासन कुणाचं असत नाही. आणि त्याचं शास्त्रेपण जे अनुभवावं असं ज्यांचं शासन करावं असेही कुणी नागरिक जनपद असत नाही. मग ते कसे राहतात, धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. ती सगळी प्रजा कशी राहते तर प्रत्येकजण आपल्या धर्मात राहतो की आपण कसं वागलं पाहिजे याचं त्याला पूर्ण भान आहे. म्हणून तो आपला धर्म धारण करून राहतो आणि सगळी प्रजा ही आपल्या धर्माचं रक्षण करत राहत असल्यामुळे तिला हा विधी, हा निषेध, हे शास्त्र या अशा प्रकारचं जीवन हे असं त्यांना सांगावं लागत नाही. त्यांना त्या बंधनात राहावं लागत नाही. म्हणजे आपल्याकडे एक आरोप आहे आपल्यावरती की तुमच्याकडे तरी पूर्वी कुठे विवाह संस्था होती. तर म्हणजे कृतयुगामध्ये कोणतंच बंधन नव्हतं. त्यामुळे विवाह बंधन स्वीकारून कुटुंब संरक्षण करणे हा प्रकार कृतयुगात नाही. पण कृतयुगामध्ये कुटुंब संस्था नाही म्हणून मनुष्य स्वैर आणि स्वतंत्र नव्हता. तर मनुष्य हा त्याच्या ठिकाणी नियमांनी बांधलेला होता. त्यामुळे त्याचं कुटुंब ह्या नावानी जरी आपल्याला संबोधावं नाही लागलं तरी सुद्धा त्याची चारित्र्य संपन्नता आणि त्याची जीवन जगण्याची पद्धती या सगळ्यामध्ये कुठेही स्त्रैणपणा नव्हता, कुठेही
सैल किंवा घसरणारं जीवन नव्हतं. आणि त्यामुळे आता जे ते म्हणतात की ज्या पद्धतीने की स्वतंत्र जीवन आहे, म्हणजे त्याला काय तुम्हाला जसं जगावंसं वाटतं तसं जगावं, असं तुमच्याकडे कृतयुगात सुद्धा होतं. कृतयुगात असं नव्हतं. कृतयुगात नियम घालावा लागत नव्हता. त्रेतायुग आलं की ज्या युगामध्ये कुणीतरी अनुशासन करावं अशी परिस्थिती निर्माण झाली. मनुष्य स्वयंप्रेरणेने सेल्फ डिसिप्लिननी वागणारा राहिला नाही. त्याला शिस्त लावणारी संस्था आवश्यक झाली आणि मग ती संस्था शिस्त लावते आणि समाज शिस्तीत राहतोय. द्वापार युगामध्ये असं झालं की ज्यांनी शिस्त लावायची तोही बेबंद झाला आणि ज्याच्याकरता ते अनुशासन आहे असा सगळा समाजही बेबंद झाला. आणि त्यामुळे द्वापार युगाच्या शेवटी द्रौपदीचं जाहीर वस्त्रहरण म्हणजे आजही कलियुगामध्ये कितीही वेडे वाकडे काय बारबाला म्हणा, तिथे होणारे नाच म्हणा किंवा कितीही स्वैर जीवन म्हणा, पण अजूनही सभ्य घरातल्या स्त्रीला सभ्यस्थानावरती खेचून त्या स्त्रीच्या अब्रूचा पंचनामा करणे हा प्रसंग आजही अजून कलियुगात नाही. हे घडणाऱ्या घटना अलग आहेत. ही घटना फार वेगळी आणि गंभीर आहे की द्रौपदी ही या ज्ञात जगातल्या इतिहासामधली समुद्र वलयांकित पृथ्वीची पहिली सम्राज्ञी आहे. म्हणजे तिचा या जगातला केवढा मोठा मान आहे आणि एवढ्या मोठ्या मानावर असणाऱ्या स्त्रीचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अपमान करणे आणि तिच्या अब्रूची विटंबना करणे हे द्वापार युगाच्या शेवटी घडलं. त्याच्यावरून कल्पना करता येते की कलियुगाच्या शेवटी काय घडणार आहे. कारण तो शेवट आहे द्वापार युगाचा, तिथे संपलं. त्या द्वापार युगाचं आधीचं जे अनुशासन होतं ते संपून गेलं. आता कलियुगाचं संपता संपता शेवट काय होईल आपल्याला माहीत नाही. असो, पण ही जी चतुर्युगं आहेत या चतुर्युगामधून ब्रह्मदेवाचा दिवस होतो, त्यानंतर ब्रह्मदेवाची रात्र होते. असं करत करत वर्ष आणि असं करत करत 100 वर्ष इतका काळ आहे. आणि इतका काळ ही पृथ्वी किंवा हे ब्रह्मांड आपल्याला या पृथ्वी तलावरती मानवी जीवित सातत्याने चालू राहतं. आता पुढचा भाग आपण जो म्हटला तसं की जेव्हा हे सगळं होत होत ब्रह्मदेवाची 100 वर्ष संपतात तेव्हा ब्रह्मदेवच नष्ट होणार. ब्रह्मदेव नष्ट होणार म्हणजे विष्णू म्हणजे शंकर हे सगळेच आपल्या मूळ रूपाला जाऊन प्राप्त होणार. हे जे सगळे जीव वगैरे आहेत यांची तर काही खिचगणतीच नाही. हे सगळंच्या सगळं त्याच्याबरोबरच एका स्थानाशी आता आपल्याला कळेलच त्या परब्रह्माच्या ठिकाणी जाऊन हे सगळं कसं समाविष्ट होतं आणि शेवटी राहणारं फक्त एकटं एक असं त्या परब्रह्माचं स्वरूप शिल्लक राहतं. ब्रह्मदेवाचं जीवन संपतं. आता ब्रह्मदेवानंतर हा आता कोण शासन करणार. अजून आपल्याला काळजी करायचं कारण नाही. शास्त्रा नेमलेलं आहे. कारण अजून ब्रह्मदेव 51 वर्षाचा आहे. त्याच्या आयुष्याची 51 वर्ष झाली. अजून 49 वर्ष या कलियुगाची काय म्हणजे दरवेळी कलियुग येत राहणार आहे. पुन्हा सत्ययुग येईल, मग त्रेता द्वापार. तर या प्रकारे ही जेव्हा चौकडी येत जाते त्यांनी जसं आयुष्य पुढे जातं. आता ब्रह्मदेव हे सगळं शासन करतोय. हे त्याचं शासन संपल्यानंतर येणारा जो पुढचा काल आहे तेव्हा कोण शासन करील. तो अनुशासन करणारा कोण आहे तर तो हनुमान आहे. म्हणजे येणाऱ्या पुढच्या काळाचा अनुशासन करणार इतका तो श्रेष्ठ पुरुष आहे की ज्यांनी आपल्या साधनेनी हा अधिकार प्राप्त करून घेतला आहे. आणि म्हणून पुढचा जसा ब्रह्मदेव आज निर्माण करणारा आणि शासन करणारा आहे, ब्रह्मदेवाच्या जीवनावरती हे सगळं सृष्टीचं चक्र कालाच्या पातळीवर चालू आहे तसं ते हनुमानाच्या पातळीवर चालू राहील. गेल्या वेळी आपण पाहिलं ते देहाच्या पातळीवरचे प्रलय पाहिले. ते दोन्ही सोपे आहेत. त्याचं कारण ते प्रत्यक्ष आहेत आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात की मनुष्याची निद्रा जितकी प्रत्यक्ष आहे तितका मनुष्याचा मृत्यू पण प्रत्यक्ष आहे. मनुष्य तो पाहतो आणि त्यामुळे त्याला कल्पना करण्याचं, अनुमान करण्याचं, तर्क लढवण्याचं काही कारण नाही. ते म्हणतात उगाचच
मृत्यूच कसा येईल, येणारच नाही असा तर्क करून जर कुणी भांडायला लागला तर ते म्हणतात कशा करता हे भांडण, कशा करता तुम्ही हा विचार करता, कारण हे जर अटळ आहे तर याच्यावरती चर्चा का, याच्यावरती तुम्ही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका कुतर्क विकल्प कशा करता आणता, आणू नका. आणि समर्थांनी सांगितलं हे तुमच्या डोळ्याला प्रत्यक्ष दिसतं आहे त्याला अनुमान नको, कारण प्रत्यक्षाला याला दुसरं प्रमाण घ्यायची जरूरच नाही. आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलं आता पुढचे प्रलय पहा. आपण इथे पाहिलं की देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती तेने पंचप्राण जाती व्यापार सांडुनी. 5 प्राणांच्या बळावरती, प्राण ही शक्ती आहे आणि शरीराला बल देणारी आहे, ऊर्जा आहे ती, त्याच्याच जीवावरती शरीर चालतं. फार उपवास केले आणि हा देह अन्नमय आहे, या अन्नमय देहाला फार कडक उपवासाने जर शिणवलं तर ती प्राणशक्ती दुर्बल होते आणि ती शक्ती दुर्बल झाल्यामुळे हा देह जो आहे तो निष्प्रभ होतो, तो दुर्बल होतो, तो कार्य करू शकत नाही. आपण म्हणतो निर्जळी उपवास केला आता दुसऱ्या दिवशी हलवत नाही, पडून राहावंसं वाटतं, थकावट येते. काय येते, कारण अन्नमय देहाला ऊर्जा ही अन्नाचीच आहे, प्राणमय देहाला ऊर्जा ही प्राणाची आहे. आणि अन्नमय आणि प्राणमय या 2 पातळीवर आपला अधिकाधिक व्यवहार चालतो. मनोमय पातळीवरती व्यवहाराकरता आपण पोचत नाही, मनोमय पातळीवरती अधिक सूक्ष्मता, त्यामुळे प्राणमय म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह. मनोमय पातळी जी आहे ती सूक्ष्म देहापर्यंत आहे, असं नाही की ती कारण देहाकरता आहे, परंतु मनोमयाच्या पातळीवर जाणं ही अधिक सूक्ष्मता आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की मानवी देह जो आहे तो हा अन्नमय देह आणि याच्या आत असणारा प्राणमय देह. मनुष्याला मरण चांगलं वेतायचं आहे, मनुष्याला आपलं जीवन चांगलं व्यतीत करायचं आहे, त्यांनी बाकी कशाचा विचार करावा न करावा, पण त्यांनी अन्नमय आणि प्राणमय कोशाचा विचार जरूर करावा. की अन्नमयाला आणि प्राणमयाला जितक्या योग्य प्रकाराने सांभाळलं जाईल तितक्या योग्य प्रकाराने जीवन उत्तम प्रकारे जाईल आणि देह पडतानाही प्राण त्या जीवाची किंवा त्या देहाची किंवा त्याच्या संकल्पाची काळजी करतील. कारण त्या ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलं आहे की तो जो मातरिश्वा वायू आहे त्याला तो ऋषी सांगतो की माझे जे प्राण आहेत ते वायूमध्ये मातरिश्वा वायूमध्ये मिसळून जावं आणि माझे जे बाकीचे 5ही म्हणजे पांचभौतिक देह आहेत हे 5ही भूतमात्र त्यांच्या त्यांच्या मूळ स्वरूपाला जाऊन प्राप्त होत. असं होऊ शकतं का? होऊ शकतं. ज्याच्या अंतःकरणात तीव्र इच्छा आहे, म्हणून आपण नेहमी म्हणतो की आपल्या अंतःकरणामध्ये धारणा तर एक नक्की असावी की आपल्याला आडवं पडून जायचं नाहीच आहे, आपल्याला उभ्या उभ्याच जायचं आहे, आपल्याला आडवं पडायचं नाही. भगवंता एवढं सांभाळेल, कारण जी आपली तीव्र इच्छा आहे ती तीव्र इच्छा सांभाळली जातच नाही असं नाही. आपण आपल्याकडनं प्रयत्न करावा. आपला प्रारब्धाचा भोग जर फार बलवान असेल तर तो काही भोगायला लावी, पण फार यातनेमध्ये देहाला ठेवणार नाही. आणि त्यामुळे इच्छा सगळ्या प्रार्थनांच्या शेवटी किंवा सगळ्या सत्कर्माच्या शेवटी की सहज देह पडावा ही धारणा असावी. आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे रोग आहे त्यांनी ग्रस्त झाला आहे त्याचं कारण आहे की तो देह जो आहे तो जड आहे आणि आमचा जीवात्मा आहे तो चेतन आहे. तो चेतन जीवात्मा जडाशी आता 5-50-100 वर्ष इतका एकत्र मिसळून कार्य करतो आहे की आता त्याला अलग होताना वेदना आहे. जीवाला ती आसक्ती आहे देहाची, ती निर्माण झाली आहे इतक्या साहचर्यामुळे सहवासामुळे. त्याला ते सोडणं अवघड आहे त्या जडदेहाला. आणि त्यामुळे हा जो अभ्यास आहे अध्यात्माचा दुसरा काय की याच्याविषयीची आता पुढे भ्रमनिरास जो समास आहे त्यात तोच विषय त्यांनी मांडला आहे की आम्ही जर सत्याला सामोरं नाहीच गेलो आणि आम्ही आमच्याच कल्पना भ्रमात्मक निर्माण करत त्या भ्रमातच रमत राहिलो तर आम्हाला कधी पुढे पाऊल टाकायलाच नको. तो भ्रम दूर सारून आम्हाला पुढे जायचं आहे. ते इथे सांगतात देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती तेने पंचप्राण जाती व्यापार सांडुनी.
ही परिस्थिती सामान्यतः निर्माण होते. तिकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू. मन पवन, मन म्हणजे अंतःकरण चतुष्टय. अंतःकरण चतुष्टय म्हणजे आमच्यावरचे संस्कार, आणि पवन म्हणजे 5 प्राण. म्हणजे 5 प्राण, अंतःकरण चतुष्टय, पंचमहाभूत आणि इंद्रिय सगळीच निघून जातात त्याच्याबरोबर. दुसरा प्रलय अनुमानू असेची ना. हा जो दुसरा प्रलय आहे हा अनुमानाचा विषयच नाही आहे. त्याचं कारण असं की हे आम्ही प्रत्यक्ष पाहतो, देह पडतो आणि त्यातलं चैतन्य निघून जातं. तिसरा ब्रह्म निजेला, तो हा मृत्यूलोक गोळा झाला. अबघा व्यापार खुंटला प्राणी मात्रांचा. काय झालं म्हणाले, ब्रह्मदेव झोपला, ब्रह्म निजेला, तो हा मृत्यूलोक गोळा झाला. हा ज्या लोकात आम्ही राहतो याला मृत्यूलोक म्हणतात, याला कर्मलोक म्हणतात, याला प्रपंच म्हणतात, याला संसार म्हणतात. हे सगळे एकमेकांचे पर्यायी शब्द आहेत. प्रपंच म्हटलं काय किंवा संसार म्हटलं काय, मृत्यूलोक म्हटलं काय किंवा कर्मलोक म्हटलं काय. याला कर्मलोक असं पण म्हटलं जातं. तर म्हणाले या मृत्यूलोकामध्ये तो गोळा झाला. अथवा व्यापार खुंटला प्राणी मात्रांचा. कारण प्राणी मात्रांचा व्यापार आता कोण चालवणार, चालवणाऱ्या देवताच झोपल्या. तेव्हा प्राणी यांचे सूक्ष्मांश वायुचक्री करीती वास. सगळं काही वायुरूप आहे. समर्थांची आता जोडलेली जोडणी किंवा साखळी किंवा लिंक बघा कशी आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं की आकाश म्हणजे ब्रह्म आहे आणि वायू म्हणजे प्रकृती आहे. हे अगदी कायम लक्षात ठेवायचं. म्हणजे आता झालं कसं, प्राणियांचे सूक्ष्म अंश, त्यांचा सूक्ष्म अंश काय होतो, वायुचक्री करीती वास. कुठे जातो, वायू हा गतिशील आहे, त्यामुळे त्याला चक्राकार असं म्हटलंय की गती, आणि कोणतीही गती मंडलाकारच आहे. म्हणून ते अखंड मंडलाकार जे वर्णन केलेलं आहे आपल्याकडे, की गतीला जर तुम्ही सरळ दिशा दिली, गतीला जर तुम्ही काही कोन दिलेत, तर त्या गतीचं तुम्हाला वर्णन नाही करता येत किंवा कोणत्याही स्थानावरून गतीचा विचार नाही करता येत. पण गती वर्तुळाकार घेतली की कोणत्याही बिंदूपासून गती सुरू होती आणि त्या गतीचा शेवट त्या आवर्तनापाशी येतो, आणि त्यामुळे गती मंडलाकार सांगितलेली आहे. तर ते म्हणून वायोचक्री असं म्हटलेलं आहे की हे चक्र आहे. जन्म मृत्यूचं पण चक्र आहे, आवर्तन आहे. लयीचं पण आवर्तन आहे, कालाचं पण आवर्तन आहे. या संबंध सृष्टीमध्ये ऋतूचं पण चक्र आहे. हे सगळं मंडलाकार आहे आणि हे मंडलाकार फिरत राहतं. म्हणून वायोचक्री करीती वास, कित्येक काळ जाता ब्रह्मयास जागृती घडे. आता काळाची चर्चा त्यांनी ठेवली नाही, कारण त्यांना तत्वज्ञान मांडायचं आहे. म्हणून ते म्हणतात त्याच्या झोपेचा कितीतरी काळ जातो, तेव्हा ब्रह्मदेव जागा होतो. पुन्हा मागुती सृष्टी रची, पुन्हा सृष्टी रचना होते. विसंबिले जीव मागुते संची. आता इकडे तिकडे विखुरलेले आणि विसंचिले एका ठिकाणी साठून राहिलेले त्या वायुचक्रात, म्हणजे प्रकृती शक्तीमध्ये राहिलेले, अव्यक्तात राहिलेले, हे अधिक आपण त्या तत्वज्ञानाच्या अधिक जवळ गेलो की ते अव्यक्तात आहेत. ते बीजभावाला येऊन राहिलेले आहेत आणि वायुचक्री म्हणजे प्रकृती शक्तीला ते शरण आहेत. म्हणून विसंचिले जीव मागुते संची, पुन्हा एकत्र होतात. सीमा होता आयुष्याची ब्रह्म प्रलय मांडे. एका वाक्यात त्यांनी ब्रह्मदेवाच्या रात्रीचा प्रलय सांगितला, म्हणजे सृष्टीचा पहिला प्रलय सांगितला. सृष्टी निर्माण झाली. आता काय झालं म्हणाले, सीमा होता आयुष्याची, म्हणजे ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सीमा, म्हणजे आयुष्य संपलं की ब्रह्म प्रलय मांडे. मग त्या तो मोठा प्रलय होतो. मग शतवरुषे मेघ जाती, तेणे प्राणी मृत्यू पावती. 100 वर्ष पाऊस पडत नाही, नुसती उष्णता वाढत राहते, माणसं मरत राहतात. असंभाव्य तर्के क्षिती मर्यादे वेगळी. आम्ही कल्पना करू त्याच्याही पलीकडे जाऊन पृथ्वीला तडे पडतात, कारण जलांश कमी व्हायला लागतो. म्हणाले सूर्य तपे 12 कळी. 12 कळी आदित्याच्या 12 शक्ती आहेत, म्हणजे सूर्याच्या शक्ती 12 आहेत, म्हणून आदित्याची संख्या 12 आहे. म्हणून विष्णूचं किंवा गायत्री मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम किंवा देवाचं नाम आपण जर घ्यायला लागलो विष्णूचं म्हणून, तर ते 12 संख्येत घेतो. रुद्र आहे ती 11 संख्या आहे, ते आपण 11 संख्येत घेतो. रुद्रशक्ती 11 आहेत.
या आदित्य शक्ती 12 आहे. म्हणून सूर्य तपे 12 कळी, 12 कळ्यांनी 12 शक्तींनी, कळी म्हणजे कला, समर्थांची भाषा आहे ही. त्या 12 कलांनी तो तापतो. आणि म्हणाले तेने पृथ्वीची होय होळी. त्यांनी काय होतं म्हणाले, पृथ्वीची होळी होते म्हणजे कळतच आहे की सगळा आग डोंब उसळलेला आहे तिथे. अग्नी पावता पाताळी शेष विषवमी. आणि हा अग्नी नुसता इथे पृथ्वी तलाला पुष्कळ भारी होतो किंवा जड होतो किंवा त्याला हैराण करतो असं नाही, तर सगळी उष्णता पुन्हा आता आपण साध्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये बघतोय सगळ्या जगभरामध्ये काय हैराणी चालू आहे. असं जर 100 वर्ष झालं तर काय होईल ते त्यांनी इथे आपल्याला सांगितलंय. त्याने पृथ्वीची होय होळी, अग्नी पावता पाताळी, तो आणखीन खाली गेला अग्नी. तर शेष विषवमी, तर ज्या शेषावरती पृथ्वीचा भार आहे तो शेष आता विष म्हणजे गरळ ओकतो. आकाशी सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विषवमी गरळा, दोन्हीकडून जळता भूगोळा उरी कैची. म्हणाले त्याला आता स्वास्थ्य कुठलं आलं. खालून म्हणाले ही परिस्थिती आहे, आकाशामधून सूर्य तापलेला आहे म्हणून आकाशी सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विषवमी विरळा. कारण ते भयंकर उष्ण असं तीक्ष्ण असं विष आहे की जे तो ओकतो आहे. दोन्हीकडून जळता भूगोळा, ही पृथ्वी दोन्ही बाजूनी अग्निनी उष्णतेनी जळत राहते, होरपळून निघते. उरी कैची, त्याला स्वास्थ्य कुठून आहे. म्हणाले सूर्यास खडतरता चढे, हाल कल्लोळ चहूकडे, कोसळती मेरूचे कडे, घडघडायमान. म्हणाले सूर्यास खडतरता चढे, आता तो आणखीन अवघड बनतो. हलकल्लोळ चोहीकडे, सगळीकडे हाहाकार माजतो. कोसळती मेरूचे कडे, जो मेरू पर्वत आहे तो सोन्याचा आहे अशी धारणा आहे आणि त्या मेरू पर्वताचे कडे कोसळायला लागले तर या ब्रह्मांडाचं संतुलन बिघडतं. आणि म्हणून ते म्हणाले घडघडायमान, धडा धडा धडा, म्हणजे आपण ज्याला लँडस्लायडिंग म्हणतो किंवा लँडस्लाइड्स म्हणतो तसं आहे. त्या मेरू पर्वताच्या वरचे कडेच्या कडे कोसळायला लागतात. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासादिक, याही वेगळे नाना लोक भस्मोनी जाती. सगळ्या इंद्राची अमरावती, सत्यलोक म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीने त्याला नावं दिलेली. भूहू भुवा स्वाहा महा जना तपाहा सत्यम, हा अंतिम लोक आहे, तो सत्यलोक आहे. अमरावती ही इंद्राची राजधानी आहे. कोणत्या पातळीवरती आहे, भू भुवा स्वाहा, म्हणजे जो पितृयान मार्गाने गतागत करतो त्याच्याकरता अमरावती म्हणजे स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गामध्ये इंद्र आहे. त्या इंद्राचं राजधानी ती पण नष्ट होते. सत्यलोक नष्ट होतो. वैकुंठ कैलासादिक, याही वेगळे नाना लोक भस्मोन जा, ते नष्ट होतात. मेरू अवघाची घसरे, मेरू पर्वत पूर्ण नष्ट होतो. तेथील महिमाचं ओसरे, देव समुदाव वावरे वायो चक्री. सगळ्या देवतांचे जे लोक आहेत याचा अर्थ आविष्काराला आलेले आहेत, त्यांनी सगुण रूप धारण केलंय. त्या सगळ्यांचे आपले आपले लोक नष्ट होतात आणि ते लोक नष्ट झाल्यानंतर हे देवसमुदाय तेही या जीवांच्या सारखेच वायुचक्रामध्ये एकत्र येतात. भस्म झाली या धरत्री, पर्जन्य प्रजन्य लिहिलंय म्हणजे त्यांची भाषा. प्रजन्य पडे शुंडाधारी, मही विरे जळांतरी निमिष्य मात्रे. म्हणाले ही पृथ्वी अशा प्रकाराने जेव्हा भस्म होते म्हणजे जाळ जो आहे, तुझी ज्वाला आहे, जो अग्नी आहे, दाह आहे त्या विषाचा, त्या सगळ्यामुळे ती भस्मीभूत होते, तिच्यावर काही शिल्लक राहत नाही. जेव्हा पृथ्वीवर तिची माती जेव्हा शिल्लक राहत नाही म्हणजे पृथ्वी तत्व नष्ट होतं, हे सांगताना शास्त्रांनी पण आणि समर्थांनी पण चांगलं स्पष्ट केले. त्यांनी काय सांगितलं की म्हणाले इथे भस्म झाली या धरित्री. भस्म म्हणजे आपल्याला माहिती आहे की जळतं कुठपर्यंत, जोवर जळण्यासारखं असतं तोपर्यंत. राख जळत नाही, राखेचं पुढे काही होत नाही. राख जळत नाही याचा अर्थ असा की ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचं जे तत्व आहे, पृथ्वी तत्व म्हणून, आणि ही आविष्काराला आलेली प्रत्यक्ष भूमी आहे, तिचं अस्तित्व संपलं, ती राख झाली.
म्हणजे आता पुन्हा माती मिळणार नाही, आता पुन्हा माती दिसणार नाही, म्हणून म्हणाले ही नष्ट होते. आता पावसाला, जलाला, आपल्याला माहिती आहे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता जल आहे तो त्याच्या महापर्जन्य सुरू होतं मोठमोठ्या धारांनी, म्हणजे मुसळधार पाऊस पडतो. इथे तर त्यांनी हत्तीच्या सोंडेसारखा त्या पावसाचा जो जोर आहे, त्यातला एक एक थेंब, तो प्रवाह जो आहे तो हत्तीच्या सोंडेसारखा असतो. महिविरे जळांतरी निमिष मात्रे, एका क्षणामध्ये ही सगळी राख जी आहे त्या जलामध्ये मिसळून जाते. पुढे नुसते उरेल जळ, तयास शोषील अनल. आता त्या जळाला कोण नष्ट करतं? अग्नी. आता जळ संपणार, पुढे एकवटती ज्वाळ मर्यादे वेगळे. म्हणाले त्या सगळ्या ज्वाळा ज्या आहेत आपण कल्पनाच करू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अग्नी प्रकट होऊन त्या जलाला संपवतो. समुद्रीचा वडवा नळ, शिवनेत्रीचा नेत्रानल, सप्तकंचुकीचा आवरणानल, सूर्य आणि विद्युल्लता. सर्व ठिकाणचा जो अग्नी आहे त्या सर्व ठिकाणच्या अग्नीला, समुद्रातल्या वडवा नलाला, भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये असणारं जे अग्नीचं तेज आहे ते, आणि सप्तकंचुकीचा आवरणानल. म्हणाले सप्तकंचुकी, सप्त लोकांच्या ठिकाणी जे अग्नीचं सामर्थ्य भरून राहिलेलं आहे ते सगळं सामर्थ्य प्रकट होतं. आणि पुढे काय होतं? सूर्य आणि विद्युल्लता त्यांच्या ठिकाणी असणारा अग्नीही प्रकट होतो. ऐसे ज्वाळ एकवटती, तेने देव देह सोडती, पूर्वरूपे मिळवून जाती प्रभंजनी. म्हणाले आपल्या मूळ रूपामध्येच निघून जातात, आपला देह टाकून देतात, म्हणजे सगुण रूप टाकून देतात. म्हणाले ऐसे ज्वाळा, इथे तो वारा झडपी वैश्वानरा. आता जेव्हा हे सगळं संपतं आणि त्या रूपाला पोचतात तेव्हा तो प्रभंजन वायू जो आहे तो त्या अग्नीला झोडपून काढतो. म्हणाले वन्ही विझेल एकसारा, एका क्षणात इतका प्रचंड धुमाकूळ घालणारा, इतका सर्वदूर हाहाकार माजवणारा अग्नी एका क्षणात वायूमुळे नष्ट होतो. वायो धावे सैरावैरा परब्रह्मी. तो वारा जो वाहू लागतो, ती जी गती आहे, आता ही शक्ती आहे, ही शक्ती तिच्या मूळ रूपाला आलेली आहे. म्हणजे प्रकृती शक्तीचं प्रकट रूप जे आहे त्याचं वर्णन करतायत हे प्रलयामध्ये. म्हणाले तो वायू जो आहे तो सैरावैरा धावत परब्रह्मापर्यंत जातो. धूम्र वितुळे आकाशी, तैसे होईल समीरासी, बहुतामध्ये थोडी आसी, नाश बोलिला. म्हणाले हे सगळं जे आहे ते सगळंच्या सगळं आकाशात विरून जातं. पुन्हा लक्षात ठेवायचं, आकाश म्हणजे लौकिकात ब्रह्म आणि वायू म्हणजे लौकिकात प्रकृती. प्रकृती आता आकाशाच्या ठिकाणी नष्ट होत येते. वायू वितुळताच जाणं, सूक्ष्म भूते आणि त्रिगुण, ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी. म्हणजे हे सगळं जे नियंत्रण चालू होतं ते नियंत्रण करणारा जो ईश्वर होता तो ईश्वर आता ईश्वर भावाला राहत नाही. मग तो कुठे जातो? तो निर्विकल्पात, म्हणजे तो निर्गुण निराकार या स्वरूपाला प्राप्त होतो. तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली. आता काय शिल्लक उरलं? जाणीव. जाणीव याचा अर्थ फक्त ज्ञान. म्हणजे अजून सगळं नष्ट नाही झालं. जे आविष्काराला आले आहे ते मूळ रूपाला अजून नाही जाऊन पोचलं. मग आता कोणत्या स्थितीला पोचलं? तर आता अहंकार म्हणजे स्वतंत्र अस्तित्व जे होतं ते हळूहळू संपत शेवटचं स्वतंत्र अस्तित्व ईश्वराचं होतं. त्याचंही स्वतंत्र अस्तित्व संपलं. मग आता अस्तित्वाला स्वरूप म्हणजे स्वरूप आता काही शिल्लक राहिलं नाही. स्व म्हणण्याकरता काही स्व राहिलं नाही, ते वेगळं असं काही राहिलं नाही. त्याला त्याच्यापासून बाजूला करणारं म्हणजे कशाच्याही पासून एकाला दूर करणार म्हणजे दोन झाले ना. कारण कुठलं तरी रूप स्वीकारलं की हे एक आहे म्हटल्यावर दुसरं काहीतरी आहेच. हा एक आहे आणि तो रूपाला आला. आता हे जे रूप आहे हे या दोन रूपांनी जे प्रकट झालं आहे ते स्वरूप आता नष्ट झालं. म्हणजे ईश्वर रूप आता नष्ट झालं. म्हणजे मनुष्याला जो साक्षात्कार होतो
ज्या पातळीवर तो ईश्वरी तत्वाचा अनुभव घेतो ती ही पातळी आहे. म्हणजे विवेकाने प्रलय कशा कशाचा करायचा आहे, या सगळ्याचा. हा निसर्गामधला धुमाकूळ आहे, तो महाभयंकर आहे. तसा नाही, विवेकाने सगळे बंध तसेच तोडायचे. म्हणजे एक वेळ सृष्टीचा प्रलय सोपा आहे, पण बंधन तोडणं फार अवघड आहे. आसक्ती सुटणं फार अवघड आहे. ती इतकी सोडत जायची आहे. आणि ते म्हणतात त्या स्वरूपापर्यंत पोचलं की आता ईश्वराचं ईश्वर स्वरूप पण राहत नाही. तसंच आहे अध्यात्मामध्ये सुद्धा त्या स्वरूपाला, ईश्वर रूपाला पोचलेला योगी तेही टाकतो आणि परब्रह्माशी एकरूप होतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी वायो वितळताचं जाणं. आता वायू वितळून गेला आकाशामध्ये. सूक्ष्म भूते आणि त्रिगुण. सूक्ष्मभूत पंचतन्मात्र, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे पाचही. आणि त्रिगुण सत्व रज आणि तम. ईश्वर सांडी अधिष्ठान. म्हणजे या सगळ्यांनी अधिष्ठान सोडलं निर्विकल्पामध्ये. तेने जाणीव राहिली. आता काय राहिलं, फक्त सर्वदूर व्यापून राहिलेलं ज्ञान, जे विश्वाला भरून राहिलेलं आहे. त्या ज्ञानाचं स्वरूप कसं आहे, जाणीव रूप आहे. त्याला ज्ञान या शब्दात का नाही बांधलं, कारण कशाचं न कशाचं तरी ज्ञान करून घेण्याकरता ज्ञाता आणि ज्ञेय आहे. म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा त्रिपुटी आहे ना, की आम्ही कुणीतरी काहीतरी जाणत आहे. की मला, आपण एखाद्याला म्हणतो की मला तुमचा पत्ता द्या हो, मागून मला तुम्हाला पत्र पाठवायचं. म्हणजे जाणणारा मी आणि ज्ञाता हा. आणि ज्ञेय काय आहे तर दुसऱ्या व्यक्तीचा पत्ता. आणि ज्ञान काय आहे ते म्हणतात हा घ्या पत्ता, हे माझं कार्ड घ्या, म्हणजे तुम्हाला काय पाठवायचे ते पाठवा. ते झालं ज्ञान त्याचं. तर ज्ञान रूपाला आलं की एका निश्चितार्थाला आलं. आणि जेव्हा जाणीव रूपाला असतं तेव्हा एका निश्चितार्थाला येत नाही, ते सर्व प्रकारच्या ज्ञानाचं ते अधिष्ठान आहे. म्हणजे त्या जाणीवेच्या अधिष्ठानावरती माणसांनी चित्र काढावं, जाणीवेच्या अधिष्ठानावर माणसांनी ज्ञान घ्यावं, जाणीवेच्या अधिष्ठानावरती माणसांनी निरनिराळे विषय शिकावेत, निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी जाणून घ्याव्यात. किंबहुना डोळ्यांनी पाहायचं आहे, कानांनी ऐकायचं आहे, तोंडाने बोलायचं आहे. हे जे आहे ना, हे ज्ञानाची साधन आहेत. आणि हे ज्ञान आहे. कानाने ऐकणं हे वेगळं ज्ञान आहे, जिभेनी चाखणं वेगळं ज्ञान आहे, डोळ्यांनी पाहणं वेगळं ज्ञान आहे. आता ज्ञान शब्द वापरला की त्याला निश्चितता येते, आणि जाणीव शब्द वापरला की त्याला व्यापकता येते. म्हणजे आता हे जे जाणीव आहे असं व्यापक रूपामध्ये जाणीवेचं स्वरूप आहे. ती जाणीव कशाचीही असू शकते, कोणत्याही प्रकाराने घेता येते. आणि म्हणून पुरुष सूक्तामध्ये सहस्र शीर्ष सहस्र पाद असं जे म्हटलंय की त्याला 1000 डोकी आहेत, त्याला 1000 पाय आहेत. म्हणजे काय, त्याचं वर्णन करताना म्हटलंय की जिथं पाय आहे तिथंच डोकं आहे, जिथं डोकं आहे तिथेच डोळा आहे, जिथे डोळा आहे तिथेच कान आहे. याचा अर्थ आमच्यासारखा कान असला आणि ऐकायला आलं तरच जे चाललं आहे ते आम्हाला श्रवण घडेल त्याचं, किंवा श्रवणाचा आनंद आम्हाला लुटता येईल. तिथे काही भानगड, तिथे श्रवणाशिवाय श्रवण आहे, तिथे कान नाहीच आहे, कानाशिवाय श्रवण, कारण जाणीव आहे. इथे आम्हाला डोळा असल्याशिवाय पाहणं नाही आहे, तिथे डोळा असावाच लागत नाही, पण सगळं दिसत आहे. मग ईश्वराचं सर्वज्ञत्व समजणं अवघड आहे आपल्याला, पण थोडं थोडं याच्यावरून समजता येतं की बाबा त्याची जाणीव अशी सगळीकडे पसरू नये की तो डोळ्याशिवाय आमचं सगळं पाहतो, तो कानाशिवाय आमचं सगळं बोलणं ऐकतो. त्याच्या ठिकाणी सगळी जी जाणीव आहे ती जाणीव ही अशी व्यापक आहे. म्हणून इंद्रियांनी ज्ञान ही संकल्पना तिथे नाही. जाणीवेच्या पातळीवर ज्ञानासाठी इंद्रिय आवश्यक नाही. ही पातळी आता राहते की सर्वदूर जाणीव भरून राहिली. याचा अर्थ काय, अजूनही सर्वदूर जाणीव भरून राहिली म्हणायला काहीतरी शिल्लक आहे. तत्वज्ञानाच्या भाषेत हे स्थान कोणतं आहे, हे स्थान महत आहे. महतामध्ये जाणीव भरून राहिलेली आहे. आणि जगज्योती निमाली, या जगामध्ये जीवन ज्योती म्हणजे आता शक्तिरूपत्व संपलं.
प्रकृतीचा खेळ नवनिर्मितीचा संपला. नवनिर्मितीचा का संपला? त्याचं कारण असं की द्वैत पत्करल्याशिवाय ती जग निर्माण करू शकत नाही. द्वैत केव्हा पत्करते? जेव्हा अहंकाराचा आश्रय आहे तेव्हा पत्करते. तिथे काय घडतं? चैतन्य आणि तो अहंकार हे दोन एकत्र येतात आणि मग आपल्यासारखं नामरूपात्मक जग निर्माण होतं. इथे चैतन्य आहे, इथे अहंकार आहे. मी वेगळेपणाची जाणीव आहे ना, आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी एकपणाची जाणीव नाही आहे. म्हणून तर आपल्या अद्वैतावरती एक जो आरोप करतात म्हणजे मिथ्या आरोप आहे की म्हणाले जर सगळं अद्वैत आहे आणि सगळीकडे जर एकच आत्मा भरून आहे तर सगळ्यांनाच एकदम भूक लागली पाहिजे, सगळ्यांनाच एकदम झोप आली पाहिजे, सगळेच एकदम जन्माला आले पाहिजे. सगळेच असं होत नाही. याचं कारण आहे की अद्वैत असलं तरी ते आत्मतत्वापुरतं अद्वैत आहे. या जाणीवेच्या पातळीवर अद्वैत आहे. ही जाणीव एकच आहे, परंतु स्वरूप आत्ता आपण जे म्हटलं ना की ज्या ठिकाणी ईश्वर भाव आहे त्या ठिकाणी ईश्वर नावाचं स्वरूप आहे. आणि स्वरूप आहे तेव्हा ईश्वराला मी ईश्वर आहे ही जाणीव आहे. जेव्हा ईश्वराला मी ईश्वर आहे ही जाणीव आहे तेव्हा या जीवाला पण मी जीव आहे ही जाणीव आहे. आणि जेव्हा याला जीव आहे ही जाणीव आहे तेव्हा प्रत्येक जीवाला ती जाणीव वेगळी आहे. म्हणून अद्वैत रूपाने एकच आत्मतत्व असलं तरी स्वरूप रूपाने त्याची भिन्नता आहे. स्वरूपाची भिन्नता आहे. ती कशी भिन्नता आहे? ती नामरूपात्मक भिन्नता आहे. आपलं रूप भिन्न आहे, आपलं नाम भिन्न आहे. त्यामुळे ही नामरूपात्मक भिन्नता आहे. तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली. जगज्योती या जगाला निर्माण करणारं जे प्रकृतीचं स्वतंत्र स्वरूप आहे ते संपलं. शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती. आता स्वरूप स्थिती कशी राहिली? त्याच्या विशुद्ध रूपामध्ये राहील. म्हणजे सत्पुरुषांचा या पृथ्वी तलावरचा जो सर्वश्रेष्ठ अनुभव आहे तो ह्या महतचा अनुभव की शुद्ध जाणीव शिल्लक राहील. देह आहे, त्या सत्पुरुषांचे देह आहेत, पण त्या देहामध्ये जी जाणीव आहे ती शुद्ध आहे, ती निखळ आहे. आणि ती निखळ जाणीव म्हणजे सर्वदूर भरून राहिलेलं जे जाणीवेचं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये तो महात्मा, तो योगी, तो भक्त त्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती. जितुकी काही नामाभिधाने, जितकी काही आपल्यासारखी नामरूपात्मक वेगळी वेगळी त्यांनी प्रकृतीने निर्माण केलेली जी चित्र आहेत तये प्रकृतीचे गुणे प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे. म्हणाले आता हे सगळे नामरूपात्मक जे जीव निर्माण झाले होते आता प्रकृती शिल्लक राहिली नाही, कारण ईश्वर राहिला नाही. आपण त्यांनी विषय फार चांगला मांडत पुढे नेला. त्यांनी गेल्या समासात आपल्याला काय सांगितलं की प्रकृती आधी आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश नंतर ते प्रकृतीपासून निर्माण झाले. ते नष्ट झाले, प्रकृती नष्ट झाली. ती केव्हा नष्ट झालेली सांगितली? जेव्हा ईश्वर नष्ट झाला. म्हणजे तिने तिचं वेगळेपण ज्या ईश्वर भावात प्रकट केलं होतं ते संपलं. आता ते संपल्यानंतर काय शिल्लक उरलं त्याचं वर्णन त्यांनी वरती केलं आणि सांगितलं शुद्ध जाणीव शिल्लक राहिली. मग आता आपल्या मनात शंका नको की शुद्ध जाणीव शिल्लक राहिली मग बाकीचं काय उरलं? तर त्यांनी सांगितलं बाकीचं काही उरलं नाही. आमच्यासारखं नामरूपात्मक काहीही शिल्लक राहिलं नाही. का? कारण प्रकृती शिल्लक राहिली, त्या शक्तीचं स्वरूपच शिल्लक राहिलं नाही. प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे. आता प्रकृती शिल्लक राहिली नाही तर बोलायला साधन कोणतं शिल्लक राहिलं? साधन पण शिल्लक राहिलं नाही. म्हणून प्रकृती असता विवेक कीजे. म्हणून त्यांनी आम्हाला या विषयावर आणून सोडलं. ते म्हणाले अहो ब्रह्मांडाचा प्रलय होईल तेव्हा तुमचा प्रलय झालेलाच असेल, त्यात काय नवल. तुम्ही नामरूपात्मक कुठे राहणार आहात तेव्हा तुमचं वेगळे पण शिल्लक राहणारच नाही. पण प्रकृती नसल्यावर तुम्ही काय वेगळा काही म्हणजे तीर मारणार तुम्ही कोण? तुम्ही काहीच करणार नाही, कारण प्रकृतीच नाही तर तुम्ही नाही. म्हणून ते सांगतात जोपर्यंत प्रकृती आहे
तोपर्यंत समजून घ्या, तोपर्यंत जे कर्तृत्व करायचं आहे ते करा. प्रकृती असता विवेक कीजे, त्यास विवेक प्रलये बोलीजे. देह आहे आणि आम्हाला प्रलय करायचा आहे. कशाच्या आधाराने? या प्रकृतीच्या आधाराने, या देहाच्या आधाराने. तो प्रलय कसा होतो? तो प्रलय विवेकाने होतो. पाचही प्रलय वोजे तुझं निरूपले. म्हणाले हे पाचही प्रलय तुला वेगळे वेगळे आम्ही सांगितले आहेत. देहाचा प्रलय निद्रा, देहाचा प्रलय महानिद्रा, सृष्टीचा प्रलय ब्रह्मदेवाची झोप किंवा रात्र, सृष्टीचा प्रलय म्हणजे प्रकृतीचा लय. संपलं, सगळं शिल्लक, काही राहत नाही, प्रकृती पण शिल्लक राहत नाही. आणि जो पाचवा प्रलय आहे तो याची देही याची डोळा, भोगीन मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये हे सगळं बंधन सुटलं. काय माहिती, व्यवहारामध्ये आम्ही काय बोलतो की मी स्वतंत्र, मला कोणाचं बंधन मान्य नाही. की आजकाल ती जाहिरात आहे ना, मला त्या मुलाची त्या मुलीची आहे, तो ती मुलगी त्या मुलाला म्हणते की लग्न आपण दोघं जण बाहेर जाऊन रजिस्टर करू, पण रिसेप्शन सगळ्यांच्या बरोबर करू. अरे लग्न काय ठरवणारी तू आहेस, तू आलीस कुठून? मग तुला काय आईवडील नाहीत का? त्याला आईवडील नाहीत का? याला नातेवाईक नाहीत का? तुला नातेवाईक नाहीत का? तू समाजात राहत नाही का? तो समाजात राहत नाही. तू म्हणजे आपलं आयुष्य आहे ते आपण ठरवू. याचा अर्थ काय की मला माझं स्वातंत्र्य पाहिजे, मला जे करायचं आहे त्याच्यामध्ये दुसरा कोणी येता उपयोगी नाही, मान्य आहे, हे सगळं मान्य आहे की आपल्याला आपलं स्वातंत्र्य पाहिजे. पण आपल्याला मुळातच सगळी बंधन आहेत. त्याचं काय की देहाचं बंधन आहे, बुद्धीचं बंधन आहे, विचारांचं बंधन आहे, शरीराच्या सामर्थ्याचं बंधन आहे, आपल्या शक्तीचं बंधन आहे. म्हणजे आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे तर आम्ही काही मनात आलं म्हणून जाऊ शकत नाही. साधन मार्गांचं बंधन आहे. काय साधनं उपलब्ध आहेत? लोक म्हणतात अहो रात्रीच्या वेळी कार्यक्रमाला यायला हरकत नाही, हल्ली रिक्षा मिळत नाही, आमच्याकडून यायचं तर रिक्षा नाही, मग बाहेर कसं पडायचं? बंधन आहे साधनाचं. ही सगळी बंधनं तुम्ही स्वीकारता. म्हणजे याचा अर्थ असा की जे अपरिहार्य आहे ते बंधन मनुष्याने स्वीकारलंय आणि ज्याची अपरिहार्यता आहे असं त्यांना वाटत नाही ते बंधन ते स्वीकारत नाहीत. ते म्हणतात हे आम्हाला बंधन नको, कारण ते झुगारता येतं त्यांना, हे झुगारता येत नाही. आम्ही काय म्हणतो, झुगारणं न झुगारणं हा भागच नाही, माझ्या वृत्तीने झुगारणं हा भाग नाही आहे. आम्ही इतके स्वतंत्र होतो की कुणीच आम्हाला काही म्हणू शकत नाही. कसं होतो? कारण कसलंच बंधन शिल्लक राहत नाही. कशाने शिल्लक राहत नाही? ज्याला मुक्ती म्हणतात त्या पातळीवर शिल्लक राहत. कशा कशाचं? ना पंचमहाभूतांचं, ना पंचतन्मात्रांचं, ना अहंकाराचं, ना मनाचं, ना बुद्धीचं, काही शिल्लक राहत नाही. आणि याकरता म्हणून आपण आशीर्वाद मागताना मागितलाय. आपण जेव्हा देवे म्हणतो ओम यज्ञेन यज्ञमयन, तिथे आपण म्हणतो की स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराज्यम महाधिपत्यम. महाधिपत्यम ही जी अधिपती होण्याची जी स्थिती आहे, आपण पृथ्वी तलावर रोज मागितलंय, आपल्या आपल्या घरात मागितलंय. आपण आपल्या घरात सगळ्या बंधनात आहोत. प्रत्येकाला आपल्या आपल्या नात्याचं बंधन आणि त्याची जबाबदारी याची त्याला पूर्ण जाणीव आहे. आणि तरीसुद्धा तो म्हणतो की मी स्वतंत्र आहे, मी बंधन रहित आहे, कारण मी माझ्या व्यवहाराने बंधन रहित. हा जो प्रलय आहे ना, हा विवेक प्रलय आहे. की ही जी स्वतंत्रता आहे ना, ही स्वतंत्रता आम्ही आमच्यावरती घातलेल्या बंधनातून मुक्त होणं. की आवड निवड आमचं बंधन आहे, पहिलं हवं नको हे आमच्यावरचं बंधन आहे. की ते बंधन आम्हाला शिल्लकच राहिलं नाही. मान अपमान बंधन आहे. म्हणून गीताकारांनी सुद्धा एकच संदेश दिलेला आहे की द्वंद्वातीत हो. सगळी द्वंद्व आहेत आमच्यासमोर, सुख दुःख, मान अपमान, शीत उष्ण, सगळी बंधन आहेत. आता उन्हाळा आहे, पंखा बारीक करावा का मोठा करावा? आपलं प्रत्येकाचा जीव वरखाली जात. खूप बारीक झाला तर हवा कमी वारा की आपल्याला उकडायला लागेल. थंडीचे दिवस आहेत, पंखा नको नको, थंडी वाजते. म्हणजे शीत उष्णाच्या ठिकाणी सुद्धा आमच्या अंतःकरणात द्वंद्व आहे. आणि ते म्हणतात ह्या द्वंद्वाला कोण
याच्या बंधनात आहे. आम्हाला याचं बंधन नाही. ते म्हणतात तुमचा पंखा असो की नसो, तुमचा AC असो की नसो, जो या द्वंद्वाच्या अतीत गेला, सुख दुःख, मान अपमान आणि शीत उष्ण याच्या अतीत गेलेल्याला आपल्या जगातल्या कोणत्याच सुखदुःखाचं किंवा हवं आणि नको हे जास्त योग्य, हवं आणि नकोचं बंधन शिल्लक राहत नाही. म्हणजे स्वतंत्रता जर पाहिजेच असेल तर अशा बंधनमुक्ततेचा विचार करा ना. आम्ही फक्त तुम्हाला मानत नाही, कारण का तुम्हाला मानत नाही हे म्हणताना तुमच्याच अधिष्ठानावरती ही वक्तव्य आम्ही करतो. कारण सगळ्यांच्या बरोबर रिसेप्शन करू म्हणजे रिसेप्शनचा खर्च कोण करतो? आई बाबा. म्हणजे खर्च करणारे कोण? पुन्हा आई बाबाच आहे की त्यांच्याच जीवावर रिसेप्शन आहे त्यांचं. पण म्हणजे हे काही स्वातंत्र्य नव्हे, ही काही स्वतंत्रता नव्हे. दुसऱ्याच्या जीवावर आपलं जीवन चालवत असताना सुद्धा म्हणजे तत्वज्ञान लोक पूर्वी दुसऱ्याचं ऐकायचे, दुसऱ्याचं चालवून घ्यायचे. एकत्र कुटुंबामध्ये कशीही माणसं असली तरी सुद्धा संपादून न्यायची की ठीक आहे. पूर्वी कोणाचा कोण आऊचा काऊचा टाऊ घरात असेल, कोण त्याचा काही संबंध नसेल, नातं सुद्धा शोधावं लागेल. पण त्या प्रत्येकाच्या एक एक व्हीम्स असायची, लहरी असायची. पण प्रत्येकाची लहर सगळे सांभाळायचे. की चला आपल्या कुटुंबातलं मनुष्य आहे. कशा करता? कारण माणुसकी हे पहिलं बंधन माणसाने स्वीकारलंय की मी माणूस आहे, मला माणूस म्हणून बंधन स्वीकारलंच पाहिजे. मग त्या बंधनाबरोबर माझं कुटुंब आहे म्हणून बंधन आहे, मग त्या बंधनाबरोबर माझे आईवडील आहेत म्हणून बंधन आहे, मुलं बाळं आहेत म्हणून बंधन आहे. ही जी सगळी बंधनं आहेत ना, ही बंधनं मनुष्याने आंधळेपणाने नाही स्वीकारलेली, ही सगळी बंधनं डोळसपणाने स्वीकारलेली आहेत. आणि माणसाला दुसऱ्याशिवाय भागत नाही, एकटा मनुष्य या जगात राहू शकत नाही. मग समाज सांभाळावा लागतो, कुटुंब सांभाळावं लागतं, नातीगोती हितसंबंध सगळे संबंध सांभाळावे लागतात. त्यामुळे स्वतंत्रता अशी प्राप्त होत नाही. म्हणून तत्वज्ञानाने आम्हाला असं शिकवलं की कशी बरं स्वतंत्रता आम्हाला प्राप्त होईल, आम्ही कसे बरं मुक्त होऊ. त्याकरता आम्हाला समर्थांनी इथे सांगितलं की विवेकाने प्रलय करावा. की माझा मान आणि माझा अपमान कसा होतो. आम्ही नेहमी म्हणायचं अहो आम्ही संस्थेचं काम करताना काही अनेक गोष्टी येतात, हे लोक असे वागतात, ते लोक तसे वागतात. पहिला धडा दिलेला आहे, स्वतःचे कंगोरे झिजवा. तुम्हाला तुमचा अपमान होतोच कसा, अपमान होताच कामा नये. विषय संपला. मग कोणी काही बोललं तरी त्याचा त्रास होत नाही, सोडून दिला विषय, तिथे सुटला, पुढे निघालो. म्हणजे अनेक बाबतीमध्ये मनुष्य अपमानाच्या बंधनामध्ये राहणारा मनुष्य जेव्हा मानापमानाचं द्वंद्व विसरतो तेव्हा तो स्वतंत्र होतो ना, तो ह्या मानापमानाच्या पलीकडे जातो ना. म्हणजे हे बंधन राहित्य. समर्थ म्हणतात हा विवेक आहे. ह्यातलं काय टिकणार आहे? पुढे त्यांनी आपल्याला भ्रमनिरास शिकवलाय. ते म्हणाले एक शब्द तो आत्ता बोलला, ह्या क्षणी त्या शब्दाची जी तीव्रता आहे ती उद्याला राहत नाही, उद्याची आठवडाभरानी राहत नाही, महिन्याभरानी तो मुळीच राहत नाही. पुढे आयुष्यात आपण म्हणतो काय घडला होता प्रसंग मी विसरून गेलो, मग आज त्याची तळमळ कशा करते. तत्वज्ञान म्हणतं मग आत्ताही करू नका, जे टिकणारच नाहीये त्याची तळमळ करायचं आपल्याला काय कारण आहे, सोडून द्यावं, तो विषय सोडून द्यावा. पण आमच्यासारखे जे आगाऊ शाणे असतात ते सत्पुरुषांना प्रश्न विचारतात की आपला मान नाही, आपला अपमान नाही, आपलं काही म्हणणं नाही, आपली काही तक्रार नाही. हे फक्त दोन लोकांच्या बाबतीत घडतं, एक संत नाही तर दुसरा वेडा. आम्ही संत पण नाही आणि आम्ही वेडे पण नाही, मग मग तुम्ही मरा. त्यांनी सांगितलं तुमचा युक्तिवाद जो हा आहे की आम्ही संतही नाही आणि आम्ही वेडेही नाही, तर मग म्हणाले मरा. मग या जगामध्ये जे सुख आहे दुःख आहे त्याच्या आवर्तामध्ये खेळत बसा, त्याच्या त्रासामध्ये अडका. तुम्हाला जे हेही व्हायचं नाही तेही व्हायचं नाही आणि आम्ही आहोत असे आम्हाला शहाणे म्हणा, तुम्ही कसे शहाणे व्हाल. म्हणजे सांगण्याचा समर्थांचा आम्हाला हेतू असा आहे की विवेकाने आम्हाला विषय समजला पाहिजे, विवेकाने आम्हाला शहाणपण आलं पाहिजे, विवेकाने आम्हाला काय टाकायचं आहे ते आम्हाला कळलं पाहिजे.
म्हणून ते म्हणतात, बाबा रे, मी तुला 5ही प्रलय सांगितले, या 4 प्रलयावरती तुझं नियंत्रण नाही, पण ह्या विवेक प्रलयावर मात्र पूर्ण तुझ्या स्वाधीन असलेला हा विषय तुला स्वतंत्रता दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बंधनमुक्ती म्हणजे स्वातंत्र्य, म्हणजे मोक्ष. म्हणजे आपण सांगा, मोक्ष म्हणजे काय? कुठला वेगळा परमार्थ आहे का वेगळं गाठोड आहे? ते म्हणतात कोणत्याही बंधनाच्या अतीत होऊन अत्यंत आनंदाचा अनुभव घेणं हा मोक्ष आहे. बाकी विषय संपला. बाकी तुम्ही काय केलं आणि काय केलं नाही हा विषय येत नाही. आता ह्याच्या पुढे ते म्हणतात, हा पंचप्रलय निरूपण समास संपलेला आहे. आता 6वा समास म्हणाले सुरू झाला. समास 6वा भ्रमनिरूपण. श्रीराम उत्पत्ती स्थिती संहार, याचा निरोपिला व्यवहार, परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा. आत्ता म्हणाले तुम्हाला एक विषय मी सांगितला. समर्थ सांगतात उत्पत्ती कशी होते हा विषय आपण मांडत आलो. स्थिती काय असते आपण मांडली. संहार कसा होतो, प्रलय कसा होतो मांडला. याचा निरोपिला व्यवहार, याची संबंध साखळी आपल्याला सांगितलेली आहे. परंतु परमात्मा मात्र निर्गुण निराकार जसाच्या तसा आहे. होते, वर्तते आणि जाते, याचा संबंध नाही तेथे. आद्य मध्य अवसानते संचलेची आहे. होतं म्हणजे घडलेलं आहे, म्हणजे पास्ट टेन्स आहे. वर्तते प्रेझेंट टेन्स आहे. आणि जाते जे घडतं ते लयाला जातं. तुम्ही दोन्हीकडे घेऊ शकतो आपण. आणि जाते म्हणजे जे ज्यात पुन्हा येणार आहे ते, किंवा होते पुढे होणार आहे ते. कुठेही फ्युचर टेन्स घेतला तरी चालेल. याचा संबंध नाही तेथे, हे त्याच्यावरती काही अवलंबून नाही. आद्य मध्य अवसानते संचलेची आहे. हे आधी मध्ये आणि अंती सर्वदूर ते तत्व भरून राहिलेलंच आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती लयामुळे किंवा ह्या जे घडलं आणि जे घडणार अशा भूतवर्तमान भविष्यामध्ये आम्ही फरक अनुभवतो. परंतु तो परमात्मा सर्वदूर साठलेला आहे. परब्रह्म असतची असे, मध्येची हा भ्रम भासे. भासे परंतु अवघा नासे काळांतरी. म्हणाले परब्रह्म असतची असे, तो कायम आहेच. परमात्मा कायम जसाच्या तसा आहे. मध्येची हा भ्रम भासे. मध्ये म्हणजे केव्हा? आता हे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडात आपण आलो आहे. आता या ब्रह्मांडाच्या दृष्टीने हे जीव आहेत, या पृथ्वीतलाशी जोडून दिलेले आहेत. आता आम्हाला गतागत जे आहे इथे येणं जाणं ते या पृथ्वीतलावरच आहे, की आम्ही या पृथ्वीतलावरच येतो जातो. जर या पृथ्वीतलावरून सुटलो म्हणजे आमचं जन्ममरणाचं चक्र सुटलं आणि आम्ही याच्या बाहेर पडलो, तर मग पुढे पुढे जे जाऊ आम्ही ते जाऊ, ते हळूहळू जाऊन बंधनमुक्त होऊ. म्हणून ते म्हणतात की परब्रह्म असतची असे, मध्येची हा भ्रम भासे. हे ब्रह्मांड हा भ्रम मध्ये आहे. भासे परंतु अवघा नासे काळांतरी. हा जरी भासतो, आपल्या आयुष्यावरून कल्पना करू शकतो. 100 वर्षापूर्वी आपण नव्हतो, 100 वर्षानंतर आपण असणार नाही. माहीत नाही काय होतं आधी जगात, नंतर काय आहे आपल्याला माहीत नाही. म्हणून उत्पत्ती स्थिती संहारत, मध्येही अखंड होत जातं, पुढे शेवटी कल्पांत सकाळाचं आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती संहार मध्येही अखंड होत जातं. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याला माहिती आहे सारखं जन्माला येत आहे, सारखं स्थितीत आहे, सारखा संहार, सारखं लयाला जात आहे. त्यामुळे पुढे शेवटी कल्पांत सकाळाचा आहे. कल्पाचा अंत मात्र सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतो. यामध्ये ज्यास विवेक आहे तो आधीच जाणत आहे, सारासार विचारे पाहे म्हणून या. पण ज्याच्या ठिकाणी विवेक आहे तो मात्र हे जाणतो आणि आपल्या ठिकाणी पाहतो. बहुत भ्रमिष्ट मिळाले, त्यात उमजल्याचे काय चाले, सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे. या जगात आहेत कसे लोक? आपल्यासारखे सगळे भ्रमिष्ट आहेत, पण सगळे भ्रमाने अडकलेले आहेत. त्याच्यात एखादा शहाणा जन्माला आला तर त्या शहाण्याला कोण विचारतो? जसं ते आपलं सुखाचे सोबतीमधलं गाणं आहे ना, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्यास हवे पळाले. पाण्यात पाहताना चोरून एक वेळ त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक. हे त्याला कळालं. हे सगळे राजहंस आहेत जे आमच्या समोर ज्ञानेश्वरांच्या रूपाने येतात, तुकारामांच्या रूपाने येतात.
पण ते कुणाला कळतात असताना ते म्हणाले बाकी जगी हा खास वेड्यांचा पसारा मांडीला चारा. सगळ्यांना कुणाला वेड कनकाच आहे. कधी वर्णन सुंदर केलंय, संन्यस्त खड्गमधलंच आहे. तर त्यांनी सांगितलं की असे भ्रमिष्ठ आहेत या पृथ्वी तलावरती. जो उमजणारा शहाणा आहे त्याचं काय चालतं, त्या उमजल्यांचे लक्षण काही करून निरूपण भ्रमाहून विलक्षण महापुरुष. जे ज्यांना उमजलंय ज्ञानी आहेत त्यांचं काही लक्षण सांगता येईल जे भ्रमिष्ठाहून वेगळे आहेत. भ्रम हा नसेल जयासी मनी ओळखावे तयासी ऐका आता भ्रमासी निरोपी जेल. ठीक आहे म्हणाले, जो ज्ञानी आहे त्याच्या ठिकाणी भ्रम असणार नाही. आता भ्रमाची लक्षणं काय आहेत ती म्हणाले आपल्याला सांगतो. असं म्हणून त्यांनी आता भ्रमाच्या लक्षणाला सुरुवात केली. आपण इथे थांबूया.